आता एक 10-15 मिनिटात आपली पालखी इकडनं प्रस्थान करेल. ओके ओके. आपला 3 दिवस असतो. हां 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. हां. आणि लकीली व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवले मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज मित्रांनो 1 मे. तर सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण आलो आहे आता घाटकोपर ईस्टला, घाटकोपर मठात. इकडे 3 दिवस कार्यक्रम आहे. तर 13व्या वर्धापना दिनानिमित्त स्वामींची पालखी आज होणार आहे 1 मे रोजी. तर 2 तारखेला इकडे संगीत कार्यक्रम आहे, ॲक्टर वगैरे येतात आहे, मराठी ॲक्टर वगैरे. 3 तारखेला स्वामी भंडारा असणार आहे. असा 3 दिवसाचा वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम असणार आहे. तर आज पालखी होणार आहे स्वामींची. तर पाहूया स्वामींच्या पालखीमध्ये साम्राज्य ढोल पथक मानवंदना देणार आहे. तर पाहूया पालखीला आता थोडा सुरुवात होईल. तर चला जाऊया, आपण पालखीमध्ये जाऊया स्वामींच्या. आणि व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र आणि श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. तर चला सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगला. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि जय जय महाराष्ट्र माझा. चला ढोल पथक पण आलेलं आहे आणि साम्राज्य ढोल पथक हे मानवंदना देणार आहे. आणि मुंबईतलंच ढोल पथक आहे. आणि थोड्याच वेळात आता तयारी वगैरे झालेली आहे पालखीची. चला पालखी बघूया. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, पालखी खूप सुंदर फुलांनी सजवलेली आहे. आणि पालखी आता लाईट वगैरे सेटअप वगैरे करतात आहे. या ठिकाणी पालखीसाठी 2 रथ आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि खूप सुंदर असे रथ आहेत. आणि ते बघा घाटकोपर मठातील सुंदर असा प्रवेशद्वार बनवलेला आहे. खूप सुंदर असा प्रवेशद्वार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता सुंदर असा रथ आणलेला आहे. आणि या रथामध्ये आपली स्वामींची सुंदर अशी मूर्ती आहे. तर दादांनी आपल्या चॅनलला सबस्क्रायबर केलेले आहे. दादा आता ही पालखी किती वाजता निघणार आहे आपली स्वामींची? एक 10-15 मिनिटात इकडनं निघेल. आता तयारी सगळी झालेली आहे. हां ढोल पथक वगैरे आपलं सगळं सज्ज आहे. अच्छा. पालखी पण आपली चांगली व्यवस्थित त्या लोकांनी डेकोरेट केलेली आहे फुलांनी. आणि आता एक 10-15 मिनिटात आपली पालखी इकडनं प्रस्थान करेल. ओके ओके. आणि तुमचं नाव काय दादा? सौरभ पारकर. सौरभ पारकर. दादा ही यावर्षीचा कार्यक्रम कसा असणार? किती दिवस कार्यक्रम असणार?
आपला 3 दिवस असतो. हां 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख. हां आणि लकीली आपल्याला काल पण गुरुवार होता. ओके तर आपला ॲक्च्युअल उत्सव हा कालपासून चालू झाला आहे. ओके ओके गेल्या वर्षी गुरुवारीच पालखी होती बरोबर हां, तर आता आठवतं मला. आपल्याला 1, 2 आणि 3 असतो. आज पालखी आहे, हां सकाळी अभिषेक होता आणि उद्या आपला कार्यक्रम आहे, संगीताचा पण कार्यक्रम आहे. ओके हां आपले लिटिल चॅम्प्सचे ते सुपरस्टार ते पण येणार आहेत, ते दोघं जण. ओके ओके त्यांचा कार्यक्रम आणि आहे. हा कार्यक्रम कुठे होणार आहे इथं बाजूच्या मैदानात हा कार्यक्रम बाजूला होणार आहे. ओके. कार्यक्रम मला वाटतं इथेच होणार आहे. कुठे इथेच होणार आहे हां. अच्छा इथे ओके होणार ओके आहे. हा. बाजूला आपलं इथे जेवण असतं इथे आतमध्ये. 3 तारखेला भंडारा असतो आपला. ओके ओके आणि भरपूर जवळजवळ नाही म्हटलं तरी 8 ते 10,000 लोक येतात भंडाऱ्यासाठी. ओके हां हा, खूप मोठं नियोजन असतं. आणि हे सगळं आपलं इथे इकडे जे कमिटी आहे, कमिटी व्यवस्थापन हे एकदम स्ट्रॉंग आहे इकडचं. हां बघितलं मी दर गुरुवारी येत असतो उत्कृष्ट पाया नियोजन पडायला असतं सगळ्यांचं. हां त्यामुळे चांगलं होतं. चला धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी समर्थ धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ
कलर आतमध्ये आहे त्याचा तो कलर आहे लाईट. आता पालखी भवानी मातेच्या मंदिरात चालली आहे. पालखी आता भवानी मातेच्या मंदिरात आलेली आहे. आपली पंतनगरची जे प्रसिद्ध मंदिर आहे भवानी माता, त्या मंदिरात आलेली आहे. आणि या मंदिराचा पण आपण एकदा पालखीचा व्हिडिओ टाकला होता, जी नोव्हेंबरला होती पालखी. तर पालखी आता गणपती मंदिरात जाऊन आली आहे.
पालखी आहे ना थोडीशी पुढं आलेली आहे आणि वाजत नव्हती आणि ढोल ताशाच्या गजरात आपली स्वामींची पालखी आवाज येत असेल तर माहिती नाही मला, कारण की साम्राज्य ढोल ताशा पथक आहे आपला रीतसर आहे वाजत ये ना. आणि पालखीमध्ये ना दरवर्षी मजा येते. पालखी आता मेन गेटच्या जवळ आलेली आहे. तर मित्रांनो फायनली आपली स्वामींची पालखी आपण कव्हर केलेली आहे यावर्षी पण. आणि 3 दिवस कार्यक्रम आहे मित्रांनो. आज पालखी सोहळा झाला, उद्या ॲक्टर लोक येणार आहे, संगीतचा कार्यक्रम आहे, ती पण मजा येणार आहे. संध्याकाळी 8 वाजता आहे आणि परवा स्वामींचा भंडारा आहे. असे 3 दिवस कार्यक्रम असणार आहे. तर तुम्ही पालखी बघून जर तुम्ही उद्याच्या कार्यक्रमाला येत असाल तर नक्की या. 2 दिवस अजून कार्यक्रम आहे. आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासोबत आज सार्थक होता आणि अजून एक आपला व्हिडिओ मित्र होता, काय विज्युअल सूर्य, तो दादरवरनं आलेला खास. तो पण आपल्याला भेटला, आपल्यासोबतच होता आणि खरंच मजा आली पालखीला. यावर्षी साम्राज्य ढोल ताशा पथक होता आणि खरंच खूप भारी वाजवलं त्यांनी पण. सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. आणि पुन्हा एकदा तुम्हाला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.